अजितदादा पवार यांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे. DGCA जो अहवाल दिला आहे त्यानुसार अजित पवार यांचं विमान झाडाला धडकलं आणि त्यानंतर ते खाली आदळलं आणि आग लागल्यामुळे जो ब्लॅक बॉक्स होता तो ब्लॅक बॉक्सही जळालेला आहे. हा अत्यंत एक वेगळाच अहवाल दिलेला आहे, प्राथमिक अहवाल आहे. अजूनही पुढे सविस्तर अहवाल येईल आणि त्यानंतर याच्यात ते बारकावे समजतील असं बोललं जात आहे. परंतु तिथं झाडच नव्हतं असं बोललं जात आहे तिथं जे प्राथमिक जे नागरिक होते त्यांच्या म्हणण्यानुसार. त्यामुळे कोणत्या झाडाला धडकला ते खाली आदळला हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर ब्लॅक बॉक्स जळतो कसा हा पण एक प्रश्नचिन्ह आहे. टायटॅनियमचा बनलेला असतो ब्लॅक बॉक्स आणि ह्याशिवाय जी दृश्य मान्यता होती ती 2000 मीटर होती. त्यामुळे हा लँडिंग करण्याचा निर्णय चुकीचा होता हेही यावरून सिद्ध होतं. त्यामुळे अजित पवार यांचं जे विमान अपघात आहे तो जाणीवपूर्वक झाला आहे की खरंच अपघात झाला यावरलं जे संशयाचं भूत आहे ते अजूनच वाढणार आहे. अजित पवार यांचा विमान अपघाताबाबत AIIBनी सादर केलेल्या या 22 पानाच्या अहवालात अपघाताचं नेमकं क्षणांचं वर्णन करण्यात आलं आहे. अहवालानुसार अपघातग्रस्त विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी एका झाडावर जोरात धडकलं होतं. या धडकनंतर विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीपासून काही अंतरावर कोसळले. या अपघातात विमानाचं कॉकपिट आणि केबिन पूर्णपणे नष्ट झाला असून केवळ शेपटाचा भाग सुरक्षित राहिला आहे. दुर्घटनेनंतर विमानाने पेट घेतल्याने मोठी हानी झाली, ज्यामुळे फ्लाईट डाटा रेकॉर्डर देखील उष्णतेमुळे खराब झाला आहे. मात्र तपासासाठी त्यातील रॉ डाटा डाउनलोड करण्यात तपास यंत्रणेला यश आलं आहे. तसंच या अहवालात अजून एक प्रमुख कारण दिलं आहे अपघात होण्याचं, ते म्हणजे दृश्य मान्यतेचा मोठा अडथळा. अपघाताच्या वेळी बारामती येथील हवामान आणि दृश्य मान्यताची कशी होती याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. व्हिज्युअल फ्लाईट नियमानुसार VFR विमान उतरवण्यासाठी किमान 5 किलोमीटर दृश्य मान्यता असणं आवश्यक होती. मात्र ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा बारामतीमध्ये दृश्य मान्यता केवळ 3 किलोमीटर इतकीच होती. पुण्याच्या हवामान विभागाने METAR तर त्यावेळी केवळ 2 किलोमीटर दृश्य मान्यताची नोंद केली होती. बारामती परिसरात त्या दिवशी धुक्याचं प्रमाण अधिक होतं, ज्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज येण्यात अडचणी आल्या असण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहे. तसंच या अहवालात बारामती विमानतळावरील सुविधांबाबतही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामती हे एक अनियमित हवाई क्षेत्र असून तिथे अधिकृत हवामान केंद्र MET फॅसिलिटी उपलब्ध नाही. येथील धावपट्टीच्या खुणा फिकट झाल्या होत्या आणि लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक उपक्रम देखील इथे उपलब्ध नव्हत्या. त्याचबरोबर इथे ILS इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सुविधा पण नव्हती. विमानतळावर केवळ एका बाजूला विंड सॉक्स होत्या आणि तिथे अग्निशामक दलाचं युनिट किंवा सीमा भिंत यासारखं मूलभूत सुरक्षा यंत्रणेचाही अभाव असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. कसा घडला अपघात? अहवालातील माहितीनुसार रनवे 11च्या 50 मीटर डाव्या बाजूला विमानाचा शेवटचा आघात झाला. हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला असलेल्या झाडांना धडकले आणि त्यानंतर भूषण आग लागली. धावपट्टीवर पसरलेली सील रीत आणि लँडिंग एड्सची कमतरता यामुळे ही परिस्थिती उद्भवली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशिक्षण अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या दृश्य मान्यतेच्या मूल्यांकनावरूनच विमानाची लँडिंग अवलंबून होती, जे तांत्रिकदृष्ट्या अपुरे ठरली. अशा प्रकारे या अहवालात हे 3 प्रमुख कारणं सांगितलेले आहेत अजितदादा यांचा अपघाती मृत्यू होण्याचे. परंतु अजूनही सविस्तर अहवाल पुढे प्रकाशित होईल आणि त्यानंतरच यातील बारकावे आपल्याला समजतील.